हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आज मला बोलायचं आहे फिअर ऑफ रिजेक्शन. फिअर ऑफ रिजेक्शन म्हणजे मला सगळे नाकारतात, मी कोणालाही पसंत नाहीये, मी कोणालाही आवडत नाहीये, असं आपल्याला वाटत असलं तर हा व्हिडिओ आपल्यासाठी. का म्हणजे ही भीती आपण कशी घालवावी, कशी ओव्हरकम करावी. पहिला, ही भीती आपल्याला का वाटते माहितीये का? आपल्याला क्लॅरिटी नाही, म्हणजे आपल्याला नीट माहीत नाही, आपल्याला कोणावर विश्वास ठेवावा, कोणावर नाही हे कळत नाही. काही आपण अतिशय कन्फ्युज्ड आहोत. म्हणून आपल्याला ही भीती वाटते का मला कोणी पसंत करणार नाही, मला कोणी माझ्यावर प्रेम करणार नाही, मी कोणालाही आवडत नाही. हे पहिलं कारण. आपण खूप कन्फ्युज्ड आहात, आपल्याला कशाचीच क्लॅरिटी नाही. त्यामुळे पहिलं, स्वतःवर विश्वास ठेवा. आणि स्वतःचे जवळचे आई वडील असतील, तुम्हाला कोणाबद्दल वाटते, हो ही माणसं काही झालं तरी माझ्या बरोबर असतील, फक्त एवढे लोकांवरच तुम्ही विश्वास ठेवा. तिसरं महत्वाचं म्हणजे तो सैतान तुमच्या मनात बसलाय ना, भीती प्रोड्यूस करणारा, त्याला घालवून द्या. उगीच तुम्हाला वाटते हे केलं तर काय हो, असं कसं, मी एकटा अमुक तिथे गेलो तर काय होईल, अमुक झालं, हो पाऊस पडला नाही तर शेतातलं काय होईल, जास्त पाऊस पडला तर हो असा पाऊस पडलाय काय होईल, आभाळ आलं ते त्यांना वाटते अहो द्राक्षाचं काय होईल. असं नको. खरं तसं काही घडत नसते, पण नको ती भीती तुमच्या मनात बसली आहे ना, ते राक्षसाला आधी बाहेर घालवा, बाहेरचा रस्ता दाखवा. पुढची तुम्हाला भीती वाटते, अहो मी हरलो तर काय होणार, मी त्या परीक्षेला एवढी तयारी करतो, माझं सिलेक्शन झालं नाही ते काय होणार, अमुक काय होणार, तमुक काय होणार, अशी भीती वाटते. ओके, सिलेक्शन झालं नाही ते नको, मला अनुभव तर मिळतो ना, अनुभव मला खूप काही देऊन जातोय. इट ओपन्स मेनी डोर्स, हे सांगा मनाला. असू देत, सिलेक्शन झालं नाही ते नाही, नापास झालो की होऊ देत, पण मला अनुभव मिळणार ना, त्यातनं मला खूप काही घेता येणार. अहो पुढचं, देवाला सुद्धा कष्ट सुटलं नाही. श्रीरामाला पण वनवासाला जावं लागलं ना, देवांना सुद्धा काही कष्ट सुटलेलं नाहीये. मग आपण काय? त्यामुळे जे काही आलं, अप्स अँड डाऊन्स लाईफ मध्ये, ते मी फेस करायला तयार आहे, हे आपल्याला माहीत पाहिजे. आणि पुढचं, लोक काय म्हणतील हे सोडून टाका. लोक काही म्हणतील, चांगलं झालं तरी बोलतील, नाही झालं तरी बोलतील. त्यामुळे लोक काय म्हणतील ही भीती आधी सोडून टाका आणि रिस्क घ्यायला शिका. आता रिस्क घ्यायचा म्हणजे कुठेपर्यंत घ्यायचा, किती रिस्क घ्यायचा, हे आपण जरा विचारपूर्वक करायला पाहिजे. म्हणजे रिस्क असेसमेंट करायला पाहिजे. हे एवढं मी घेऊ शकतो का रिस्क, ओके, एवढं होऊन वाईट काय होईल हे आपल्याला पाहिजे. आणि हे बघा, एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. आपल्याला माहित आहे, लहान मुलं चालताना पडतात म्हणून काही चालायचं सोडतात का? नाही, पडलं तरी उठतात आणि परत चालायला लागतात. त्यामुळे एवढं आपण जाणून घ्यायचं, अनुभव मला
खूप काही देणार आहे. आणि प्रॅक्टिस करत जायचं कुठल्याही गोष्टीचं. आपण प्रॅक्टिस केल्या एवढ्या आपली भीती कमी होत जाते आणि कॉन्फिडन्स वाढत जाते. त्यामुळे प्रॅक्टिस प्रॅक्टिस प्रॅक्टिस. आणि आपण हे सगळं करत असताना आपले पाय खाली ओढणारी भरपूर लोक असतील. त्यामुळे कोणाचंही काहीही ऐकू नका. का म्हणजे ऐकलात की तुमचंच नुकसान होईल. मी माझं सांगते ना, मी लग्न होऊन मिरजेला आल्यावर मग नोकरी करायची असा विचार केल्यावर ओके, मला काही तेव्हा मराठी काही येत नव्हतं. त्यामुळे इंग्लिश मीडियम शाळेतच नोकरी लागणार. मग आमचे मिरजेत ग्रांटेड स्कूल एकच होती इंग्लिश मीडियमची शाळा, न्यू इंग्लिश स्कूल. मग तिथे अप्लाय करायचं म्हणताना ह्यांचे मामा काय म्हणतात, नाही नाही तिथे काही ही टिकणार नाही, तिथे फक्त केरलाइट्सांना घेतात. म्हणजे असं आपले पाय खाली खेचणारी माणसं असतातच सगळीकडे. मग मी मिस्टरांना म्हटलं, हो असं असं मामा म्हणतात. माझे मिस्टर म्हणाले, हे बघ सोडून दे, तू तिथे गेलीस ओके, वर्षानं डिस्कंटिन्यू केला तरी इथे तुला 1 महिन्याचा आतापर्यंत पगार मिळत होता. तिथे तुला तर माहित आहे ना किती पटीनं वाढून मिळणार आहे. 1 वर्ष तू तिथे नोकरी केलीस तरी इथे 4 वर्ष केलेला बरोबर आहे. त्यामुळे काही नाही, जा तू म्हणून. काही प्रॉब्लेम आला नाही. बी कायमस्वरूपी झाले. अगदी रिटायरमेंट पर्यंत फुल सर्व्हिस करून रिटायर झाले. म्हणजे मला काय म्हणायचं, आपली माणसं आपले पाय ओढतात. तुम्हाला एन्करेजमेंट तर करणारच नाहीयेत, पण तुम्हाला खाली कसं खेचायचं हे प्रयत्न करत असतात. पण तुम्ही कोणाकडेही लक्ष देऊ नका. तुमचे अगदी जवळचे लोकांकडे, म्हणजे तुमचं चांगलं झालं तरी त्यांना फायदा होतो, तुमचं नुकसान झालं तरी त्यांचंही नुकसान होतं. असं तुमचे जवळचे लोकांचं एवढंच ऐका, तुमचे मनाला विचारा आणि पुढे जावा. आणि पुढचं म्हणजे रॉंग एक्सपेक्टेशन्स ठेवू नका. आणि कम्पेअर पण करू नका लोकाशी. स्वतःचं कंपॅरिझन स्वतः बरोबर, लोकांबरोबर बिलकुल करायचं नाही. आणि आयुष्यात का नाही, आपल्या प्रत्येकाला अप्स अँड डाऊन्स येत असतात. कोणी असं नाहीये कम्प्लीट त्याला कधीच काही रॉंग काही झालेला त्याचे आयुष्यात नाही. सर्व काही अगदी छान छानच चालले. काही प्रॉब्लेम्स आले नाही, काही चॅलेंजेस आले नाही, असं ह्या जगात कोणी नाहीये. त्यामुळे प्रत्येकाला प्रॉब्लेम्स, चॅलेंजेस येतात, अप्स अँड डाऊन्स येतात. म्हणून घाबरून बसून होईल का? नाही होणार. त्यामुळे ही भीती आपल्याला घालवायला पाहिजे. आणि लोक काय म्हणतील हे सोडून द्या. लोक काही म्हणतात, चांगलं झालं तरी म्हणणार, हा तेव्हाही मी म्हणत होतो असं केलं तर हे चांगलं होणारच आहे म्हणून. नाही झालं तेव्हाही म्हणणार. त्यामुळे तुम्ही बिलकुल लोकांकडे लक्ष देऊ नका. तुमचे मनाला विचारा, तुमचं तुम्ही टेस्ट करा. तुमचे अगदी जवळचे, म्हणजे कायम तुमचं चांगलंच विचार करणारे आणि तुमचं चांगले वाईटचा परिणाम त्यांच्यावर पण होईल, ह्या लोकांचं एवढंच ऐका. बाकीच्यांचं ऐकत बसू नका. का म्हणजे लोक का नाही, तुम्हाला काय तर सांगून मजा बघत बसणारे असतात. खूप लोक असतात आजूबाजूला सगळीकडे. खूप अनुभव आपले प्रत्येकाला येतात. त्यामुळे फिअर ऑफ रिजेक्शन कधीच मनात बाळगू नका. अप्स अँड डाऊन्स हे येणारच आहेत. रात्र झाल्यावर उजाडणार आहे. पूर्ण अंधार असला तरी कुठेतरी आपल्याला उजेड दिसणार आहे आणि तो उजेड बघून आपण पुढे जाऊ शकतो.
एवढ्या मनात विश्वास ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुढे चालत जावा. यश हे तुमचंच आहे. बघा तरी करून.